चला मॅच सुरू करायची आहे. फायनल मॅच हे आपल्याला पटलं. बऱ्याचदा असं होतं 11-11 12-12 वाजता फायनल चालू होत नाही, परंतु या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य वेळेत चालू होते वेळेत संपते सुद्धा. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी देखील शिस्तबद्धता या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. सागर मोरे आमच्या बरोबर जुडले जात आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. आणि बाबूदादांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा फायनल सामना आपल्याला या ठिकाणी नक्कीच सर, स्वागत आहे सर्वांचं. बाबूशेठ पवार देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि खूप चांगलं क्रिकेटसाठी त्यांचं पण योगदान राहिलं गेलं. दरवर्षी न चुकता क्रीडा स्पर्धेसाठी अवचून येत असतात. सो बोलत एक मॅचच्या दिशेने मेगा फायनल आपण पाहत आहोत. सर्व मुंबईकरांचं स्वागत आहे. श्री साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनल देखील आपण पाहतोय. एक मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गिरगावची माऊली सुवर्ण चषक, कोणता संघ चॅम्पियन होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. बाबूदादा आलेत आणि या फायनल मध्ये जान टाकतायत. प्रत्येक चौकाराला 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. जे होत नाही ते बाबूदादा आल्यावर होतं. पाहूया. निमेशजी आपलं देखील स्वागत आहे. निमेश आडवळकर आमचे दिनेश सांगेंचे मित्र आणि निमेशजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. निमेश आडवळकर आपलं देखील स्वागत आहे. हा, आणि स्वतः देखील चांगलं क्रिकेट खेळतात निमेश. त्यांचा एक विशेष सन्मान, निमेश आडवळकर यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करत होतोय. मुगबाट परिसरामध्ये चांगलं क्रिकेट पण खेळलेत आणि दहीहंडी प्रेमी पण आहेत. सो थँक्यू सो मच निमेशजी, आपलं देखील अगदी मनापासून ऋणी आणि आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. निमेशजींचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. फायनल मॅच काही क्षणातच आपल्या समोर, ज्याची उत्कंठा सगळ्यांना होती तीच वेळ आलेली आहे. या वर्षीचं चॅम्पियन कोण होणार याची उत्कंठा सगळ्यांना आहे. सगळ्यांना विनंती आहे, मॅच होते सुरू, परंतु एकदा हॅलो 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 अभिषेक, पाहूया. या फायनल मॅचला सुरुवात होते. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही टीमला आपण पाठिंबा देऊयात. गिरगावची माऊली सुवर्ण चषक. या ललित सर आपलं स्वागत आहे. ललितजी माधव कार्यतत्पर असे शिवसेना शाखा प्रमुख. तर मॅचला होते सुरुवात. स्थानिक संघ विरुद्ध व्यावसायिक संघ. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. एका बाजूला जर पाहिलं तर अभिजित दोडके पाहायला मिळत आहेत, त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आनंद लोके पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. सागर मॅच जबरदस्त होणार आहे. या मॅचची उत्कंठा सगळ्यांना आहे. गिरगावची माऊली सुवर्ण चषक आपण पाहतोय. हो हो हो, बॅकफुटला गेले, टॅप करतायत, रन मात्र मिळणार आहे. धावफलकाला सुरुवात होते. 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, या स्पर्धेचा शेवटचा सामना याच साठी केला होता. अट्टास शेवट गोड व्हावा. आता या शेवटच्या सामन्यात काय होणार सगळ्यांना उत्कंठा आहे. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अमित सावंत साहेब आपल्या बरोबर जोडले जात आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या गिरगावची माऊली, मी ललित माधव साहेबांना विनंती असणार आहे, आपण अमित साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल हा विशेष सन्मान त्यांचा केला जातोय. पुढे सरसावले, फटका चांगला आहे. यस, काय फटका खेळलाय, कॅरम शॉट. आणि धाव संख्येला जर पाहिलं तर 2 ने पुढे पाठवलंय. अमेजींचा सन्मान करतायत या ठिकाणी ललितजी माधव हे सन्मान करतायत. सामन्याला सुरुवात झाली आहे. फायनलची मॅच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सुद्धा आहे, कारण सगळ्यांना उत्कंठा आहे ही स्पर्धा कोण जिंकणार. युट्यूबला सुद्धा गर्दी आहे. हो 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 हो,
काय बॉल टाकलाय, दांडी दांडी दांडी, गोल बोल. सागर पहिली विकेट येते. हॅलो, पहिली विकेट आली, परंतु मी मगाशी सारे गेला की स्थानिक आणि व्यावसायिक गटातील फायनल मॅच बघायला मजा येईल, त्यामुळे टायटल जिंक. तू कुठे आहे? हा, आकाश पण आमच्या इकडे दाखल झाले. आकाश चावी स्क्वार आज. या आकाश भाऊ आपलं सुद्धा स्वागत असणार आहे. आणि हे बॉल लागू नको. विकेट साठी 200 रुपयाचा पुरस्कार कार्यतत्पर युवा शाखा प्रमुख आकाश, शाखा प्रमुख युवा नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार विकेटसाठी आलेला आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. काय बोल्ड काढलाय, 3-3. सौरभ बॉलिंग साठी एक विकेट तर घेतली आहे. मॅच महत्वाची आहे, रंगणार आहे हे क्रिकेट फायनल मॅच. सगळ्यांची उत्कंठा. हो, आता स्वीप करतायत रोहन साळुंके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जोडीला आनंद लोके आहेत. एक रन मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या पुढे गेली आहे. मी प्रतीकजी शितप आणि सिद्धेश भागवत यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. एक विशेष सन्मान आपण दोघे करणार आहात. प्रतीक भाऊ आणि सिद्धेश भाऊ या. एक मिनिट, कोण येतं? लास्ट बॉल आहे. येस, लास्ट बॉल आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जून महिन्यामध्ये देखील 13-14 जूनला श्री अंबामाता चषक देखील पाहायला मिळेल. 12 संघ स्थानिक आहेत आणि 8 संघ मुंबई महाराष्ट्रातील नामवंत संघ खेळताना पाहायला मिळतील. मुगबाट परिसरामध्ये श्री अंबामाता चषक आमचे विपुल राऊत आणि संपूर्ण त्यांची टीम दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते. रन झाले 6. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि आपण एक विशेष सन्मान इकडे करतोय. राहुल शेठ पवार म्हणजे बाबूदादा, बॉलरने जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 3000 रुपयाचा पुरस्कार. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, ख्यातनाम उद्योजक बाबूदादा यांच्याकडून हा पुरस्कार दिला जाणार आणि बाबूदादांचा एक विशेष सन्मान केला जातोय. बाबूदादा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. जोरदार टाळ्या होत आहेत. या आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, एकच वादा बाबूदादा. बाबूदादा आपलं या ठिकाणी स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्याकडून चौकारासाठी 1000 आणि हॅट्रिक जर बॉलरने घेतली तर 3000 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांनी घोषित केलेला आहे. त्यांचा या गिरगावची माऊली सुवर्ण चषक स्पर्धेमध्ये केला जातोय विशेष सन्मान. आकाश भाऊ आपलं स्वागत, ललित भाऊ आपलं देखील स्वागत. हे सगळे दरवर्षी या स्पर्धेशी जुडणारी नावं आहेत आणि ही स्पर्धा देखील सगळ्यांची लाडकी अशी स्पर्धा झाली आहे गेल्या काही वर्षात. मग दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य आणणारी स्पर्धा. सागर पहिली ओव्हर संपते, 6 रन झालेले आहेत. गेली विकेट गेले, थोडंफार गेले. रोहन आणि सतीला आनंद लोके आहेत. बॉलिंग साठी आपण पाहतोय दक्षिण मुंबई साजून जबरदस्त युवा खेळाडू कुणाल. या बॉल देखील ऑस्ट्रेलिया जबरदस्त पिचिंग पाहिली गेली, थांबून ठेवलं गेलं. येईल आपण पाहिजे डॉट बॉल. खूप चांगलं क्रिकेट गेले कुणालने पण मागील 1-2 वर्षामध्ये ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत आहेत. यावर देखील समोर खेळले गेले आहेत. एक सिंगल रन मिळेल. अभिषेक पवार यांचं देखील गिरगावर एक वेगळं प्रेम आहे. त्यांची दहीहंडी देखील सातत्याने आम्ही बघितलेली. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी पण तेवढं केलं गेलं आहे. दत्ता मोहिते पण भगवान दादांचा एक विशेष. वा वा वा, इकडे विशेष सन्मान केला जातोय. भगवान दादांचा आपण सन्मान करतोय. विकेट गेली आहे. स्थानिक मुलं आहेत, परंतु बाबूदादांनी सांगितलं आमची स्थानिक मुलं सुद्धा काही कमी नाही आहेत आणि त्यांचं प्रोत्साहन त्यांना सुद्धा असणार आहे. आकाश चाबूक स्वार यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा पुरस्कार प्रत्येक विकेटसाठी त्यांनी घोषित केलाय. पारितोषिक मिळणार आहे, स्थानिक मुलांना सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर संदीप भाऊ यांचा देखील आपण विशेष सन्मान करत आहोत. मी आकाश भाऊ विनंती असेल आपण संदीप भाऊंचा सन्मान करायचा आहे.
संदीप भाऊंचा आपण पाहिलं एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो आहे. सर्व मान्यवर आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत आणि शेवटचा अंतिम दिवस सर्वांचं लक्ष आहे क्रीडा स्पर्धेवर आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे की टायटल कोण जिंकेल. बाबाजी पण बघतात अगदी लक्ष लावून नक्की डिसिजन काय आहे. दुबे भाऊ यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू सो मच दुबेजी. फोन डिलिव्हरी आहे. दुबे भाऊ यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत आणि वेळात वेळ काढून आपण देखील दाखल झाला त्याबद्दल आपला पण आभारी आहे. व्यासपीठावर विशेष सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठ याबरोबर देखील सुरू करायचा प्रयत्न केला गेला. कुणा एकदा थांबवलं गेलाय. टायटल जिंकायचं आहे. जस्ट चंदू सरांनी उल्लेख केला की प्रथम क्रमांक जिंकणं गरजेचं आहे. वरे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. या सन्माननीय वरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या निमित्ताने वरे साहेबांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातो आहे. मॅच चांगली चालली आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. रन घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तिकडे रन कंप्लीट आणि धावसंख्या इकडे पुढे जाते. 2 विकेट माघारी 8 धावा. 1 to go. गाव गिरगाव पासून आवाज मला असं वाटतं मरीन ड्राईव्हला पण पोहोचलाय. याबरोबर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन साळुंके त्या सोबतीला विशाल होत आहे. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत झालाय 9 रन झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेलेत. पहिल्या 2 ओव्हरचा केस समाप्त झाला. 9 रन झालेत. चंदू सर काय म्हणाल की मॅच कितीपर्यंत टार्गेट बनू शकतो. या स्थानिक संघ जरी असेल त्यांनी थोडासा दबाव निर्माण केलाय. कमीत कमी इकडे 23-24 रन तरी पाहिजेत. बॉल टू बॉल तरी पाहिजेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये बोलबाला या अण्णा चिंतामणी 11 या टीमचा राहिलाय. नक्की सन्माननीय विश्वासजी भाऊ यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. विश्वासजी आपलं देखील आभारी आहे. साईराम एक साई भक्त आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विश्वास भाऊ यांचा देखील एक विशेष सन्मान केला जातोय. साई सेवक पालखीसोबत देखील त्यांना आम्ही पाहतो आणि आज या कार्यक्रमासाठी विशाल भाऊंचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. या स्थानिक संघ अण्णा 11 चिंतामणी फिल्डिंग करतोय. हा बॉल वेगात टाकलाय परंतु तिकडे वाईट बॉल कळवला जातोय. एक रन सागर आता खूप महत्वाचा असणार आहे. हा आणि दरवर्षी आमचे आर्यनचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. आर्यन पवार दरवर्षी न चुकता येतात. आर्यन आदित्य अभिषेक पवारांचे चिरंजीव आर्यन बोलतो मी नाही येणार. हा परंतु विनीत जबान त्यांचा एक नेहमीच क्रिकेटवर प्रेम राहिलं गेलं आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील फॉलो करत असतात आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट मॅच देखील तेवढीच महत्वाची रंगताना पाहायला मिळते. फायनल प्रमाणे झाली तर बघायला मजा येईल. त्यामुळे सर्वांचं लक्ष या मेगा फायनलवर देखील आहे. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. सर्व आमचे मान्यवर अभिषेक पवार आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार आज या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मॅच पाहण्यासाठी आलेत आवर्जून. मेगा फायनल जसं चंदू सरांनी उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्वचित अशा फायनल लवकर स्टार्ट होतात आणि खूप बरोबर उल्लेख केला की अशा टायमिंगमध्ये फायनल मॅच झाल्या पाहिजेत. अगदी टाइमवर होणं क्रिकेट गरजेचं आहे आणि ते इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच महत्वाची चालली आहे. 2 ओव्हरमध्ये 11 झालेले आहेत. बरोबर ना. हो तिसरी ओव्हर सुरू आहे. खरी यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखी एक चांगला बॉल. सागर एक डॉट बॉल जर आला ना तर दबाव प्रोफेशनल टीमवरचा वाढणार आहे आणि ही स्थानिक टीम जरी स्थानिक असेल चांगली खेळणारी आहे. पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी बाईटसाठी. फोर डिलिव्हरी आहे. मॅच देखील तेवढीच क्लोज होताना पाहायला मिळते. संपूर्ण मुंबईचं लक्ष मॅचवरती. 11 रन झाले. 2 विकेट गेले. तिसरी ओव्हर चालू आहे आणि स्वप्नील स्ट्राईक केला. विशाल आहेत. एक 20 करणं देखील गरजेचं असणार आहे. कोणता संघ जिंकेल
11 धावा फलकावर आहे. पुढे आले स्टोक खेळले, बॉल समोर जातोय, 1 रन मिळणार आहे. आणि सगळ्यांची प्रतिक्रिया मोहीच आहे की बाबू दादाने पारितोषिक लावले चौकारासाठी. तो चौकार पहिला कोण मारणार? तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. धावसंख्या 12 वर गेली आहे. ओव्हर नंबर 3. पुढे 7वा स्टोक खेळलाय, परंतु रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. सागर मॅच मध्ये उत्कंठ आहे, कारण अजूनही हात खोलू दिलेले नाहीयेत बॅटिंग टीमला या स्थानिक संघाने सुद्धा. नक्कीच ते खूप असणार आहे, कारण की मॅच टायटल जिंकणं जसं आहे. पुढे रन्स वरती आपण पाहिलं तर चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या क्रिकेटच्या खेळाची मजाच वेगळी आहे. IPL असताना सुद्धा आपण इकडे गर्दी केली आहे, म्हणजे हे क्रिकेट किती आवडते आपल्याला. यस, धावसंख्या 1 ने पुढे जाताना पहिला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे आता 14. तिसरी ओव्हर सुरू आहे. 14 धावा धाव फलकावर. हळूहळू धावफलक बनवू लागलेला आहे. दोन्ही टीम, एक टीम कमीत कमी 24 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या फायनल मॅच मध्ये सगळ्यांना उत्कंठा, गर्दी प्रचंड आहे, कारण एक स्थानिक संघ एक व्यावसायिक संघ आहे. परंतु स्थानिक संघ कमी कुठे, तो सुद्धा जबरदस्त आहे. व्यावसायिक संघांना हरवण्याची क्षमता ठेवणारा स्थानिक संघ अन्याय चिंतामणी. आणि काय आयोजन केलं याही वर्षी गिरगावची माऊली सुवर्ण चषक स्पर्धेचं. दोन साळुंके, हो हो हो, 2 पायाच्या मधोमध बॉल पाठीमागे आला खरा, परंतु बॅटर जसे फसले ना तसे फिल्डर सुद्धा फसले आणि रन मात्र आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे बायच्या स्वरूपातील. जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगली मॅच चालली आहे. हो, समोर खेळले, फिल्डर अडवतायत, रन नाही मिळणार आहे. माझ्या मते एक डॉट बॉलला स्थानिक खेळाडू आहेत, टाळ्या व्हायला काय हरकत आहे. चांगली कामगिरी करतात ही मुलं सुद्धा. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावा 15 झालेल्या आहेत, 1 ओव्हर बाकी आहे. सागर काय म्हणाल? जबरदस्त मॅच आहे सर. शेवटचे 6 बॉल 6 रन झालेले 22 पण खूप आहे ग्राउंडवर, कारण की कालच्या 2 दिवसामध्ये मॅच तशीच रंगाला पाहिल्या गेल्यात. प्रयत्न करतील मात्र विशाल की रन्स तो प्रयत्न करते की 22-23 पर्यंत स्कोर कार्ड जोर जाणं गरजेचं आहे. पहा, धावसंख्या 15 आणि शेवटची ओव्हर आहे. बाबूदादाने सांगितलंय चौका तर गेलाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करूयात, पारितोषिक वाढूयात. आता जर चौकार गेला याच्या पुढे पारितोषिक 2000 रुपये असणार आहे. हा, आणि दुसरा डाव सुरू होईल ज्यावेळेला आपली मुलं बॅटिंगला येतील त्यावेळेला 3000 सुद्धा असू शकतात. चौका मारा आणि पारितोषिक जिंका. मंदार आमचे मंदार स्वतः आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण स्वागत आहे. उर्फ बॉन्ड मंदार स्पोर्ट्स या आम्हाला कॅप देखील खूप चांगलं प्रोव्हाइड केले गेले. मंदार स्पोर्ट्सचे मंदार आपलं देखील स्वागत आहे. या बॉन्ड आपलं स्वागत असणार आहे. या परिसरातील खेळाडूंना संधी देखील त्यांनी बरीचशी दिली आहे. आणि आता पाहूया शेवटचे 6 बॉल. चौकार आला तर बाबूदादा यांच्याकडून 2000चा पुरस्कार तर आहेच आहे. पाहूया, परंतु चौकार किंवा सिंगल डबल काय येणार. बॉलिंगसाठी आता आलेत अश्विन, ज्यांनी मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. हो, पहिला बॉल वाईट बॉल घोषित केला जातोय, बाहेर टाकला, समोर खेचलं आणि स्टंपिंग साठी आमंत्रित केलं, परंतु तोपर्यंत बॅटर सुद्धा पाठी आले. आणि आता धावसंख्या 16. शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत. फायनलची मॅच चांगलीच रंगली आहे. स्थानिक संघ चांगली फाईट करतायत. इकडे फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 17 वर जाते. शेवटची ओव्हर आहे. एका रनचं किती महत्व आहे बाबूदादा. इकडे एक रन तरी घ्यायची आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न. अगदी दर्जेदार क्रिकेट यावेळेला. पुढे 7वा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. मैदानात बॅटिंगसाठी एका बाजूला
विशाल पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला रोहन साळुंके पाहायला मिळत आहेत. अंधेरीच्या आंबोली परिसरातील एक दर्जेदार खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. स्थानिक खेळाडू आहेत अश्विन, परंतु ते सुद्धा तेवढे चांगले आहेत. या वेळेला सुद्धा पुढे आले स्टोक खेळण्याचा प्रयत्न. पंच काय म्हणतात? येस, 1 रन. धावसंख्या 1ने पुढे गेली ती म्हणजे आता 19. सागर, जे 3 बॉल खूप महत्वाचे, 3 बॉल 3 रन्स पण खूप महत्वाचे असणार. 22-30 पर्यंत स्कोर कशा प्रकारे रंगेल. स्ट्रायकरला रोहन अनुभव आहे, रोहन चान्स पण घेऊ शकतात, परंतु त्याला माहिती की रन सिंगल खूप महत्वाचं आहे. छोट्याशा जागेत चालू असणारी मॅच या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे लागलं ना? हो ना. वेट 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 चौकात एवढं सोपं नाहीये. डायरेक्ट सुद्धा गेला पाहिजे आणि त्या रिकामच्या खाली वरून आला पाहिजे तरच चौकार आहे. पकडलं तर तिथे तिथून इकडे आज जोर करत गेलाय का? कसा बघ ना. नाही गेलाय, टुर्नामेंटला नाही गेलाय. क्या बात आहे. परंतु कदाचित जे टुर्नामेंटला नाही झालं फायनलला होऊ शकतात ना, कारण बाबूदादा आलेत. बघू. तास आहे, मला असं वाटतं नंतर रेलिंग काढायचीच आहे, तुम्हीच काढू शकता, परंतु शेवटचा 1.5 तास सहकार्य करा. दोन रन्स असणार आहेत. परंतु तिकडे चेक केलं जात आहे. मेगा फायनल देखील तशा प्रकारे रंगली पाहिजे, त्यामुळे छोट्याशा जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारं क्रिकेट कोणतं असेल तर ते अंडाराम क्रिकेट आहे. मुंबईकरांना भुरळ घालतं हे अंडाराम क्रिकेट. आणि यस चला मॅच सुरू करायचे डिसिजन आलेला आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाते ती आता शेवटची ओव्हर आहे. मॅच बनायला लागली आहे, हळूहळू मॅच बनते. 2 बॉल बाकी आहेत खरे, परंतु 21 रन झालेत. 24-24 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. दोन्ही टीमला संधी आहे, दोन्ही टीमला संधी आहे. कारण स्थानिक मुलं सुद्धा काय सिंगल घेतात, कारण त्या मॅच त्याच्यामुळे चांगली होणार आहे. पहिल्या डावात रंगलेला हा सामना दुसऱ्या डावात सुद्धा रंगेल. 21 रन झाले, 2 बॉल बाकी आहेत. एकवीस रन झालेले आहेत. यस मंदार यांचा आपण सन्मान करत आहोत. बॉनबाई त्यांचा इकडे एक विशेष सन्मान करत आहोत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि या गिरगावमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना संधी देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय. हो हो हो, हा बॉल पुढे येतोय परंतु पाठीमागे जातोय. रन मात्र नाही रोखू शकत आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 वर गेली ही धावसंख्या. यस बॉन्ड आपण इकडे उपस्थित राहिलात. मंदार स्पोर्टच्या माध्यमातून आपलंही काम मात्र खूप चांगलं चाललंय. मराठी उद्योजक म्हणून आपण पुढे प्रगती करत आहात, आपलं विशेष कौतुक. वाह, बावीस धावा धाव फलकावर आहे. डावाचा शेवट काय होणार, किती रन होणार यावेळेला हाई स्टोक पुढे सरसावत खेळणे जरूर, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे 23 आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 24 बॉल मध्ये 24. मजा येणार आहे. सागर नक्की सर, दुसरा डाव तसंच बघायला मी आहे की मॅच तशीच रंगली पाहिजे. 24 बॉल 24 करायचे आहेत. बॉल टू बॉलची मॅच आहे आणि या ग्राउंडवर 24 बॉल 24 मध्ये खूप आहे.
तो तो काढ. त्यामुळे दुसरा डाव देखील तसाच चांगल्या पद्धतीने तिरंगताना पाहायला मिळेल. सर्व आलेले खेळाडू, सर्व मित्र परिवार, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आजचा हा शेवटचा व अंतिम सामना या क्रीडा स्पर्धेचा 16 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. विविध भागातून आज खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबवर देखील आमचे सर्व मित्र परिवार, गिरगावची माऊली सुवर्ण चषक, आपला गिरगाव, सर्वांचा गिरगाव, आय लव्ह गिरगाव, आभारी आहे. आणि असंच क्रिकेटवर प्रेम करत राहा. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट, खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. बघा, शेअर मार्केटमध्ये जसा मार्केटमध्ये रेट वाढतो तसा आता रेट वाढला. बाबू शेट यांनी 3000 केलेत. या इनिंग मध्ये कोण बाउंड्री लागेल त्याला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेअर मार्केट 3:30 ला बंद होतं, परंतु संडे आहे, परंतु इकडे बंद नाही आहे. म्हणजे आदित्य शिंदे पण मॅचचा आनंद घेत आहेत. आदित्य पवार आज बाबू शेट यांचे आदित्य खूप चांगलं क्रिकेट खेळतात. लेदर बॉल क्रिकेट देखील बाबू शेट यांचे चिरंजीव, आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे, त्यामुळे क्रिकेट खेळलं पाहिजे. हा एक विशेष सन्मान आमच्या आदित्य पवार यांचा केला जाईल. आदित्य पवार यांचा एक विशेष सन्मान. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या लेवलला खेळतात, आणि आदित्य खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. असाच क्रिकेट खेळत राहा. आणि बाबू शेट यांचे चिरंजीव आदित्य पवार यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच आदित्य. न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी मग संडेचं सगळं शेड्यूल साईडला, बट गिरगावमध्ये क्रिकेट बघायला जायचं आहे, आणि न चुकता क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येतात. थँक्यू सो मच आदित्य. चांगलं लेदर बॉल क्रिकेट देखील खेळले गेले, अनुभवी खेळाडू आहेत. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अरुण येत आहेत. नुकतंच मालवणला देखील त्यांनी बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला. एक जबरदस्त खेळाडू आहेत अरुण. कुर्ल्याचे एक जबरदस्त स्पिनर अरुण यादव. स्ट्रायकेडला कुणाल, त्या सोबतीला स्वप्नील. बॉलिंगसाठी अरुण चर्चेत राहिलेले खेळाडू आहेत. 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. एका दुसरीवर टर्निंग पॉईंट होऊ शकते. या बॉलवर टॅप केल्या गेल्या. एक जबरदस्त टायमिंग करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली गेली कुणालने. मॅच महत्वाची आहे, फायनल मॅच आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे. कारण की चिंतामणी अन्ना चिंतामणी संघ रनरअप ठरलाय, परंतु चॅम्पियन झालेला नाहीये, त्यामुळे त्याला चॅम्पियन व्हायचं आहे. त्यांच्या विरुद्ध सौंदर्य सल्फा रॉयल, सचिन राणे आणि कंपनी. या बॉलर ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र चुरस निर्माण होताना पाहायला मिळते, आणि गिरगावकर देखील मोठ्या प्रमाणात मॅचचा आनंद घेत आहेत. बेस्ट वॉस इट बेस्ट. आमचे मित्र कल्पेशजी आणि अनिकेत यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. बंटी यांना विनंती करेल, कल्पेश आणि आमचे अनिकेत प्लीज आपण या. आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आमचे आदित्य पवार यांच्या सोबत आले. कल्पेशजी या पण. यावर देखील वेगळ्या स्टाईलने खेळले गेले. वा काय स्ट्रोक खेळला गेला. असा स्ट्रोक तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, फक्त अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघायला मिळेल. तुम्ही सर अगदी इतर खासियत आहे अंडरआर्म क्रिकेटची. महत्वाची मॅच. यस, अगदी महत्वाची मॅच, फायनल मॅच. कुणाल यांना बॅटिंगसाठी पाहतो, अरुण बॉलिंगला. हा बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, अंपायर व्हाईट बॉल खेळवतायत. हो 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 हो, मजा येणार आहे या मॅच मध्ये. येस, अनिकेत यांचा विशेष सन्मान आपण करतायत. वा अनिकेत भाऊ, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सन्मान आहे. इकडे रिव्हर्स खेळायला गेले, परंतु फटका फसलाय. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल या प्रयत्नामध्ये. स्कोअर जर पाहिलं तर सध्या झालं आहे 4. 5 बॉल मध्ये 4 रन झालेले आहेत. कुणाल बाहिंदेकर यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. आई बॉल टॅप करतायत. पहिल्या ओव्हर नंतर 5 झालेत. आता 18 बॉल बाकी आहेत, 19 करायचे. सागर, खूप महत्वाची मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये 19 पाहिजे. अजूनही कुणालाच माहित नाही गिरगावची माऊली सुवर्ण चषक या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार आहे. आणि बाबूदादांनी पारितोषिक सांगितलं होतं, आता वाढवलंय चौकारासाठी सुद्धा. येस,
या डावात जर चौकार आला पारितोषिक आहे तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे बाबू दादा यांच्याकडून 5,000 रुपये. हा म्हणजे बाबू दादा बाउंड्री मारूनच जाणार आहेत. तो बाउंड्री मला बघूनच जायची आहे. येस आणि हा प्रदीपजी शिंदे आपण देखील व्यासपीठावर आपलं पण स्वागत आहे. हा प्रदीपजी शिंदे. येस प्रतीक भाऊ या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅच चांगली रंगली आहे. रितेश गव्हाणे बॉलिंगला आले. पहिला बॉल टप्पा पडतोय टर्न होतोय आणि प्रतीक भाऊंचा विशेष सन्मान. मी आकाशजींना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. मॅच चांगली चालली आहे. कट टू कट मॅच. एखादा मोठा फटका मॅचचं गणित बदलेल. हो परंतु यावेळेला टॅप करतायत पहा. हे दोन भाऊ आहेत बाबाजी यांचे. हे दोन चिरंजीव सध्या मुंबईभर चर्चेत आहेत. एकाच टीम मध्ये मात्र पिता पुत्राची ही जोडी सुद्धा खेळताना पाहायला मिळते. दोन सख्खे भाऊ एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. गिरगावचे सगळे प्रेक्षक त्यांच्या पाठीशी देखील आहेत. रितेश गव्हाणे विक्रोळी पार्क साईडचे बॉलर. ओ हाई बॉल आतमध्ये येणारा आणि रन कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळतोय खरा परंतु काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. हॅट्रिक घेतली बॉलरने तर त्यांच्यासाठी 3,000 रुपयाचा पुरस्कार बाबूदादा पवार यांच्याकडून असणार आहे. आणि बॅटरने जर इकडे आता एक जरी चौकार मारला तरी 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. चौकार मारा 5,000 रुपये मिळवा. एक सिंगल चौकार मारा आणि 5,000 रुपयाचा पुरस्कार मिळवा असं पारितोषिक इकडे पाहायला मिळत आहे. 7 रन झालेत म्हणजे मॅच जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 15 बॉलमध्ये 17. सामना चांगला रंगतदार अवस्थेकडे येऊ लागलेला आहे आणि आम्ही आमचे मित्र दिनेश सांगळे यांचे आभारी असू कारण या स्पर्धेचा घटक मला त्यांनी याही वर्षी बनण्याची संधी दिली त्याबद्दल. त्याचबरोबर पद्मनाभ प्रभू सर यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. खरा रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न तिकडे यशस्वी होतो. सागर मॅच चांगली रंगली आहे. मॅच क्रुशियल आहे कारण अजित सरांची एक वेगळी नॉट आउट देण्याची आणि स्कोर देखील आपण पाहिलं ठेवलं देखील बिल्डअप होताना पाहिलं गेलं. दोन्ही टीम्स फाईट चालू आहे. 24 रनचं टार्गेट आहे. फायनल प्रमाणे रंगती आहे. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष आहे मॅचवरती की टायटल कोण जिंकेल. टायटल कोण जिंकणार. 8 रन तर झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 16 पाहिजेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना संधी आहे. 2 to go. हो 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 आई बॉल चांगला पाहायला मिळतोय. आतमध्ये टर्न या सिमेंटच्या खेळपट्टीवर गर्रकन वळवलाय. बॉल आतमध्ये टर्न केलाय आणि आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. रनची आवश्यकता आहे. रनची आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी टीम कडून देखील कंट्रोल बॉलिंग केली जाते. सागर नक्कीच सर जबरदस्त मॅच आहे. क्रुशियल मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे काही क्षण या क्रीडा स्पर्धेची शिल्लक आहेत. बाईक कोणाला मिळेल. 1,11,111चा मानकरी कोण ठरेल. वाह आवाज की दुनिया. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. खरा 1 रन तिकडे मिळणार आहे. ओव्हर संपला 2 आणि धावसंख्या झाली 9. या मॅचला जिंकण्यासाठी आता पाहिजेत 12 बॉलमध्ये 15. सागर काय म्हणाल. क्रुशियल मॅच आहे सर. दोन्ही टीमकडे मॅच बॅलन्स आहे. मगाशी 12-17 होती आता 12-15 आली आहे. सर्वांचं लक्ष मॅचवर देखील असणार आहे. 24 रनचं टार्गेट आहे. 9 रन झाले आतापर्यंत. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट आहे तिकडे तिकडे मात्र क्रीडा स्पर्धे चर्चा चालू आहे. वा आजच्या दिवसात ही स्पर्धा तब्बल 28,000 लोकांनी युट्यूबला पाहिली सुद्धा. हे यश या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. फायरवाले कुठे असाल तर या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. मॅच आता अगदी अंतिम टप्प्यात चालली आहे. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. रुपेशजी कांके साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष क्रिकेट प्रेमी आहेत. रुपेशजी आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. तर
जगत मॅचच्या दिशेने या ठिकाणी अजूनही संधी आहे. स्थानिक मुलं सुद्धा चांगलं क्रिकेट खेळणारी आहेत. एक रन इकडे पुन्हा पाहायला मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाते. आता 9 बॉल अजूनही बाकी आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 13. एक चौकार मॅचचं गणित बदलून टाकू शकतो. पाहूया काय होईल. 1,11,111 रुपयाचा पहिला पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज साठी. यस फायर इकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि यस काय मारलाय ज्याची चर्चा होताना पाहायला मिळते. सर किती आहेत कळवा. 2. जर चौकार मारला तर 5,000 रुपये बाबूदादा यांच्याकडून पुरस्कार आहे. माझ्या मते 2 सेंटीमीटरने आता वाचलाय. 2 सेंटीमीटरने थोडस त्या रिबनच्या खालून गेला असता तर तो चौकार होता. आणि फुलटॉस. हो यस डायरेक्ट जाणं गरजेचं आहे. उत्कंठा वाढली आहे. फायनल मॅच. स्थानिक मुलं चांगली क्रिकेट खेळत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता एकने पुढे जाईल. सागर 14 झालेल्या आहेत. 10 पाहिजेत. वा मॅच ऑन. आनंद लोके एका बाजूला विक्रोळीचे बॉलर आहेत. हो चेक करतायत आणि आमचे पंच सुद्धा चेक करतायत. शेवटचा अंतिम टप्पा. 2 दिवस काय स्पर्धा रंगली. महाराष्ट्रातील बलाढ्य अंडरआर्म क्रिकेट जगतातील खेळाडू दाखल झाले गिरगाव नगरीमध्ये आणि या माऊली सुवर्ण चषकाला आपण पाहिलं. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यतत्पर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शन ज्या स्पर्धेला लाभलंय. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून स्पर्धा साकार झाली आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 9 पाहिजे आहेत. मॅच ऑन आहे. स्थानिक संघ चांगला खेळतोय. त्यांना पाठिंब्याची तुमच्या टाळ्यांची गरज आहे. पाहूया सागर. 6 बॉल 9. गावचा खूप मोठा इतिहास राहिलेला आहे. विकासजी राऊत आपल्याला देखील विनंती केली की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. विपुल राऊत यांचे वडील आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे. विकासजी राऊत आपल्याला विनंती केली की आपण आमच्या विनंतीला मान देऊन नक्कीच व्यासपीठावरती या. राऊत काका या. क्रिकेट प्रेमी आहेत. हो हाई बॉल बॅक टू बॅक 2 बॉल किपरकडे. आता चौकार पाहिजे. मला वाटतं बाबूदादा चौकाराचं पारितोषिक कदाचित आणखी वाढवतील की काय. हो हा बॉल बाहेर आहे. हा बॉल बाहेर आहे. बॉल बाकी 4 रन करायचे आहेत आता 8. आणि विकास काका यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राऊत काकांचा सन्मान केला जातोय. क्रिकेट प्रेमी या गिरगाव नगरीमध्ये मानाची श्री अंबामाता चषकाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि 13-14 जूनला टॅप केलाय समोर केलाय आणि तिकडे पंच काय म्हणतायत. अजून एकच रन. आता 3 बॉल आणि 7. पाहूया काय होईल. चौकार आवश्यक आहे. 5,000 मिळणार आहेत. हो हा बॉल यष्टी रक्षकाकडे. 2 बॉल 7. यस पाहूया. 2 बॉल आणि 7 चौकार पाहिजे. हो हाई बॉल काय टाकलाय जबरदस्त. आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्या खेळाची व्यावसायिकता मात्र या व्यावसायिक संघाने दाखवली आहे. अगदी अंतिम टप्प्यात कामगिरी उंचावली परंतु स्थानिक मुलं चांगली खेळलेली आहेत. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी वाईट साठी केलेली आहे बॅटिंग टीमने. नाही वाटत अबू. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. महाराष्ट्राचा गोड आवाज चंद्रकांत शेट्टे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून दाखल झाले आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी न चुकता येत असतात. त्यांचा पण एक विशेष सन्मान केला जातो. महाराष्ट्राचा एक गोड आवाज जो आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत गेला असा चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकत आहोत आणि त्यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच.
जबरदस्त मॅच आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, पण तो चुकी नाही केली तर वन टू गो या क्रीडा स्पर्धेचा. आणि चॅम्पियन होतोय संघ सनराईज असल्फा रॉयल गिरगावची माऊली सुवर्ण नाव कोरलं गेलं आहे. 6व्या पर्वावरती सचिन राणे आणि कंपनी सनराईज असल्फा रॉयल द्वितीय क्रमांक पटकावलं गेलाय. अन्ना 11 चिंतामणी संघ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काय आयोजन केलंय. गिरगावची माऊली सुवर्ण चषक डोळे दिपवणारं आयोजन आणि काय मॅचेस देखील पाहायला मिळाल्या. सगळ्या मान्यवरांचा आभार, सगळ्या खेळाडूंचं विशेष कौतुक, सगळे प्रेक्षक आपलं देखील मनापासून आभार. थोड्याच आपण बक्षीस समारंभाकडे देखील वळणार आहोत. परंतु जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं आणि बघता बघता या क्रीडा स्पर्धेत आपण पाहिलं तर त्यात आज आवर्जून नक्कीच एनसीबीचे एक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते आहेत रुपेश आपले देखील अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि वेळात काल देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून दाखल झाले होते. हा आकाशजींचा पण एक विशेष सन्मान, एक युवा नेतृत्व आकाश चाबुकस्क्वार यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. आज त्यांच्या माध्यमातून देखील HPL यावेळी सर्वांनी पाहिली. हिंदू प्रीमियर लीग संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राने पाहिली की विविध तालुक्यातून खेळाडू तिकडे आले, विविध जिल्ह्यातून आले आणि आकाशचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातो. थँक्यू सो मच आकाश, आपला देखील आभारी आहे. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभाकडे देखील वळणार आहोत. खूप चांगलं आयोजन, अगदी 6वं पर्व या पद्धतीने. हा त्यानंतर ललितजी माधव यांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. युवा शाखा प्रमुख ललितजी माधव यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल. ललितजी माधव यांचा एक विशेष सन्मान बाबूशेठ पवार यांच्या माध्यमातून केला जातो आहे. थँक्यू सो मच ललितजी, आपल्या देखील आभारी आहे. धन्यवाद. आणि साठी खूप चांगलं मोठं सपोर्ट केलं रावत, आपलं देखील स्वागत आहे क्रीडा स्पर्धे दरम्यान. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आता काही क्षण बाकी आहेत. हा प्रत्येक वेळी काय एक स्टेप मोठाच असतो टुर्नामेंटला आणि असा
टुर्नामेंट मोठं करत राहावं. सगळ्यांचा सहकार असेल. थँक्यू. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा, त्यानंतर आमचे मित्रांनी क्रिकेट प्रेमी एक चांगलं क्रिकेट खेळले विपुलजी राऊत आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. विपुल राऊत, विपुल राऊत आणि सर्व विपुल राऊत देखील याचा एक विशेष सन्मान केला जाईल. येणाऱ्या 13-14 आणि 13-14 जूनला श्री अंबाबाई चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. 20 संघ तिकडे खेळणार आहेत. 12 संघ इंटर आहेत. 8 संघ आउटर खेळताना पाहायला मिळते. किशोरजी आपण देखील या. 8 थर यावेळी त्यांनी रचले गिरगाव मधले आणि कोच पण त्यांचे पाहिले मी चौरंगीलाच 8 थर बघितले उमरखाडीमध्ये. सो मुबाद भैगाला उत्सवाचे देखील आपण पाहिलं प्रतिनिधी आणि आज विपुल राऊत आणि आमचे दोन्ही मित्र आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. श्री अंबामाता चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अंबे मातेचा आणि माऊलीचा आपल्या मागे आशीर्वाद आहे. 13-14 जूनला त्यांची क्रीडा स्पर्धा आहे. खूप सारं पारितोषिक काही क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश